प्रकार होता, पण आपण टास्क फोर्स केली, ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल केला आणि त्यावरून आपण खूप चांगल्या पद्धतीने उपचाराच्या संदर्भातील अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करू शकलो। नुसतं अध्यक्ष महोदय तेवढंच नाही तर मृत्यूची चर्चा जी सगळ्यांनी केली त्या मृत्यूच्या संदर्भात प्रत्येक मृत्यूचं ऑडिट झालंच पाहिजे या संदर्भाने राज्यामध्ये मृत्यूसाठी आपण डेथ ऑडिट कमिटी सुद्धा स्थापन केली, ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती डेथ ऑडिट कमिटी आणि राज्याची सुद्धा डेथ ऑडिट कमिटी आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी झालेल्या डेथचं कारण मीमांसा आणि पुढे होऊ नये या दृष्टिकोनातूनचे ज्या काही गोष्टी आहेत त्या अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ठरवण्यात आलेल्या होत्या। अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने सांगायचं म्हणजे नवीन गोष्टी आपण काही त्या ठिकाणी करू शकलो, ज्याच्यामध्ये डॉक्टरची संख्या कमी आहे, छोटे दवा जिथे टर्शरी केअर नाहीये तिथे टेली आयसीयू सारखी आधुनिक व्यवस्था अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी करू शकलो, की जिथे दिल्लीमध्ये बसलेले डॉक्टर्स आपल्याला टेली आयसीयूच्या माध्यमातून आपल्या पेशंट्सला ट्रीटमेंट देत होते। मी या सगळ्या संदर्भात हे सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय बऱ्यापैकी सन्मान्य सदस्यांना आपल्याला माहिती आहेत, पण प्रामुख्याने मी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगेल की सगळ्यांचं लक्ष होतं की बाबा महाराष्ट्र राज्यामध्ये संख्या जास्त आहे, खर्च जास्त होऊ नये, हा सगळ्यात महत्त्वाचा राज्य सरकारचा उद्देश असल्या कारणाने सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून अध्यक्ष महोदय कामगिरी करण्यात आली। मग त्यामध्ये मी ठळक आकडा एवढा सांगेल, मागे पण मी सभागृहात सांगितलं की जवळजवळ आपल्या मुंबईमध्ये असलेले जेवढे अध्यक्ष महोदय या ठिकाणी महानगरपालिकेचे दवाखाने, नंतर आमचे जिल्ह्यामध्ये असलेले जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल एज्युकेशनचे हॉस्पिटल्स अध्यक्ष महोदय या सगळ्यांच्या माध्यमातून आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे 1000 हॉस्पिटल्स, यातून मी जबाबदारीने सांगेल की जे काही लोक ऍडमिट करण्यात आले 15-20 लाख लोकांना जी आपण ट्रीटमेंट दिली अध्यक्ष महोदय, यामध्ये 82% लोकांना आपण फ्री ट्रीटमेंट दिलेली आहे, शासकीय रुग्णालयांमध्ये दिलेली आहे। हे सुद्धा मी अध्यक्ष महोदय अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सामान्य माणसाला खिशाला झळ बसू नये हा त्यातला महत्त्वाचा उद्देश होता। जरूर खासगी रुग्णालयांमध्ये ट्रीटमेंट घेत असताना सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काही लोकांनी खूप लाखांच्या वर बिलं केली, परंतु ते होऊ नये म्हणून 80-20चा फॉर्म्युला असो, बिलांवर कॅपिंग करण्याचा निर्णय असो, बिलांच्या संदर्भात ऑडिटर नेमून ऑडिटरनी अगोदर सही करून नंतरच बिल पेशंटला दिलं पाहिजे या संदर्भातला निर्णय असो। अध्यक्ष महोदय, मी एक उदाहरण म्हणून सांगेल की 2-3 ठिकाणचं की मुंबईमध्ये जवळजवळ 2,59,00,000 रुपयांची आपण ऑडिटरच्या माध्यमातून तपासणी करून संबंधित रुग्णाला परत वापस पैसे देण्याची व्यवस्था केली। पुण्यामध्ये हीच रक्कम 2,53,00,000 भुजबळ साहेब आपल्या नाशिकमध्ये जवळजवळ ही रक्कम 3,38,00,000 रुपये की जी पैसे घेतल्याचे पुन्हा वापस दिले ऑडिटर नेमल्यामुळे। आणि अध्यक्ष महोदय नागपूरमध्ये सुद्धा 91 लाख रुपये अध्यक्ष महोदय परत देण्याचं काम आपण केलं। मी एक उदाहरण म्हणून सांगितलं की आपला उद्देश आणि उद्दिष्ट हे सामान्य माणसाला कुठल्याही परिस्थितीत आधार देण्याचा होता, हा मला या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला सांगितलं पाहिजे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अनेक असे काही महत्त्वाचे निर्णय घेतले। आता मी आज सुद्धा सभागृहाला या ठिकाणी सांगेल की सुधीर भाऊ, आपण सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या, केंद्र सरकारने टेस्टिंगचा जो रेट आहे तो 4,500 रुपये केला होता। आज महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी म्हणजे मी आज सभागृहाला या ठिकाणी सांगेल की आपण 5 टप्प्यांमध्ये रेट कमी केले। 890 रुपये आपला कालपर्यंतचा रेट होता, पण आज मी सभागृहात पुन्हा सांगेल की आणखीन आज 200 रुपये कमी करून 780 रुपये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रेट करण्यात आलेला। अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने सांगेल की केंद्राने 4,500 रुपये सांगितल्यानंतर राज्यांनी 780 रुपयावर रेट आणणं अध्यक्ष महोदय हे कशाचं द्योतक आहे एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सन्मान्य आमच्या समोरच्या सदस्यांना या ठिकाणी विचारायचं। आणि त्यामुळे मला जे मुख्य तत्व सांगायचं की सामान्य माणसाला आपण त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न केलेला होता। ज्या पद्धतीने टेस्टिंगचं केलं त्याच पद्धतीने HRCTचं असेल 8-10 हजार घ्यायचे 2,000 वर आणले। त्याचबरोबर तुमचे प्लाझ्मा थेरपीला 8-10 हजार घ्यायचे 4-5 हजारांवर आणले। प्रत्येक रेट कंट्रोल केला अध्यक्ष महोदय। मास्क जो सुधीर भाऊ तुम्ही जो मास्क वापरताय तो मास्क 250-300 रुपयाला विकल्या जायचा, अगोदर कोट्यावधी रुपयाचे प्रॉफिट करायचे। हे N95
19 रुपयाला अध्यक्ष महोदय विकला पाहिजे, त्यापेक्षा जास्त करता कामा नये, विकता कामा नये, ही खबरदारी घेण्यासाठी महाराष्ट्र एकमेव राज्य अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे काही आपले 2 टायर 3 प्लायचे जे मास्क आहेत ते 3 रुपये आणि 4 रुपये अध्यक्ष महोदय त्यावर आपण रेट्स आणले होते। आणि हे सुद्धा कशासाठी, ज्यावेळी एकीकडे सरकार सांगतंय कंपल्सरी सगळ्यांनी मास्क घातलाच पाहिजे, त्यावेळी आपण अध्यक्ष महोदय सगळ्यांनी त्या ठिकाणी मास्क अफोर्डेबल झाला पाहिजे, परवडणारा झाला पाहिजे। कुणीतरी कोरोनाचा खऱ्या अर्थाने गैरफायदा घेऊन नफेखोरी करू नये अध्यक्ष महोदय, हा या मागचा खऱ्या अर्थाने आमचा हेतू होता। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझं सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अनेक गोष्टी, मी सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही, पण रेमडेसिवीर सारखं औषध जे महागडं असायचं अध्यक्ष महोदय ते सुद्धा 2300 रुपयाला आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलं। आणि त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय 1000 हॉस्पिटल्समध्ये महाराष्ट्रातल्या 100% लोकांना अंतर्भूत त्याच्यामध्ये केलं। मग त्या शासकीय कर्मचारी असो अध्यक्ष महोदय, नाहीतर पांढऱ्या रेशन कार्ड असलेले सधन लोक असो अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी सुद्धा आपण सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने जात असताना मी काल 12/12/2020 ला एक महत्वाचा निर्णय मी सभागृहाच्या सगळ्या सदस्यांना सांगेल की इथून पुढे जर तुमच्या मतदारसंघातला जर कुणी रुग्ण रक्तासाठी पैसे कुणी मागत असेल तर त्याला पैसे घ्यायला प्रतिबंध करा किंवा थांबवा, कारण आता सरकारी हॉस्पिटलमध्ये, सगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 100% रक्तदान हे आपण रक्त हे मोफत दिलं जाणार, हा सुद्धा एक महत्वाकांक्षी निर्णय अध्यक्ष महोदय आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, पॉइंटेड कवचच्या संदर्भात अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री गरीब योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 50 लाख रुपये जरूर केंद्र सरकारने हेल्थ डिपार्टमेंटच्या अनुषंगाने दिले, पण हेल्थ डिपार्टमेंट सोडून जे लोक काम करतात, सरकारी कर्मचारी जे कोविड मध्ये काम करतायत आणि दुर्दैवाने जर कोविडग्रस्त पॉझिटिव्ह झाले आणि दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांना सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 50 लाखाचं कवच देणारं महाराष्ट्र शासनातला एक महत्वाचं राज्य आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मला सांगायचा मुद्दा असा आहे की या सगळ्या माध्यमातून 2 महत्वाचे पॉइंटेड विषय सांगेल। सगळ्यांचं लक्ष आहे अध्यक्ष महोदय भरतीचं काय होणार, तर अध्यक्ष महोदय 2 महत्वाचे विषय सांगेल। भरतीचं काय होणार सगळ्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, भरतीच्या संदर्भात आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग आम्हाला किंवा पोलीस विभाग आमचा अनिल देशमुख साहेबांचा झाल्यावर अध्यक्ष महोदय भरतीच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी जसं आता सगळ्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण आणि या सगळ्या संदर्भाने जे काही कोर्टामध्ये आता केसेस चालू आहेत या सगळ्या संदर्भाने अध्यक्ष महोदय आपण 50 ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 50% जागा त्वरित भरण्याच्या संदर्भात कॅबिनेटनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी देण्यात आलेली आहे आणि ती आम्ही पूर्वी मेरिटवर घेणार होतो, पण अध्यक्ष महोदय आता आपण सगळं खुलं केलं असल्यामुळे आता आपल्याला मेरिट या संदर्भाने होतं की आपण लॉकडाऊन मध्ये होतो, पण अध्यक्ष महोदय आता संपूर्ण सगळ्या गोष्टी आपण ओपन केल्या असल्या कारणाने ताबडतोबीनं 1 महिन्याच्या आत सगळ्या परीक्षा घेऊन आपण 50% भरती ही आरोग्य विभागाची केली जाणारच आहे। अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने मी जबाबदारीने सांगू इच्छितो, फक्त रोस्टर थोडंफार जे काही बदलतं त्याला एक 8-10-15 दिवस लागतील आणि त्याच्यानंतर आपण लगेचच परीक्षा घेऊन या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय करणार आहोत। अध्यक्ष महोदय प्रामुख्याने वॅक्सिनच्या संदर्भात सगळ्या लोकांना एक महत्वाची चर्चा असते, तर मी वॅक्सिनच्या संदर्भात एवढंच सांगेल की जरूर 5-6 कंपनीज आहेत, पण त्यातल्या 2 कंपनीचं फेज 3 मध्ये काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे याचा अर्थ अध्यक्ष महोदय जे काही आपलं क्लिनिकल ट्रायल्स असतात त्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स संपलेल्या आहेत आणि त्यांनी केंद्र शासनाच्या फूड अँड जे ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडे परवानगी मागितली की आम्हाला ऑथरायझेशन द्या आणि अध्यक्ष महोदय आता आम्हाला वॅक्सिनेशन करू द्या। तर आपण ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय इलेक्शन मध्ये मतदान करतो
त्या पद्धतीचं बूथ तयार करून अक्षरशः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे सगळे वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवणार आहोत. पूर्ण कोल्ड चेनची व्यवस्था झालेली आहे. ट्रेनिंगचा कार्यक्रम अध्यक्ष महोदय अत्यंत जोरात जो काही केंद्र सरकारने टाइम टेबल दिलेला आहे त्या अनुषंगाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची ट्रेनिंगच्या अनुषंगानेचं काम चालू आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय यामध्ये कुठलीही आता म्हणजे ज्याला म्हणतो आपण की निष्काळजीपणा हा राज्य शासनाच्या वतीनं अजिबात राहिलेला नाहीये. उलट अध्यक्ष महोदय मी तर सुधीर भाऊ मला तुमच्याकडून आणि खऱ्या अर्थाने देवेंद्रजींकडून आणि पाटील साहेबांकडून सुद्धा चंद्रकांतजी पाटील दादांकडून सुद्धा खऱ्या अर्थाने अपेक्षा अशी होती. आपण मागच्या पावसाळी अधिवेशनात इथे भेटलो त्यावेळी बरं झालं विरोधी पक्षनेते आले. मी त्यांना उद्देशून असं म्हटलं की ब्लू आईड बॉय ऑफ प्राईम मिनिस्टर जर कोण आहे तर ते सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्यामुळे ब्लू आईड बॉयचं म्हणजे शब्द खाली पडू दिला जाणार नाही अशी आमची सगळ्यांची महाराष्ट्राची पण अशी एक धारणा आहे पक्की. आणि दादांचं पण जे शहासाहेब आहेत ते पण शब्द खाली पडू देत नाहीत असा आमचा छोटा अभ्यास आहे जो काही आहे तो. मला असं वाटत होतं की 1 सप्टेंबरला जे केंद्र शासन सगळं बंद करणार, सगळं म्हणजे आम्हाला किट्स मिळत होत्या बंद झाल्या, आम्हाला ते काय म्हणायचं पीपीई किट्स मिळत होत्या त्या बंद झाल्या, टेस्टिंगच्या किट्स मिळत होत्या त्या बंद झाल्या, सगळ्या ज्या ज्या काही मदत मिळत होती इवन नाही ते रेस्पिरेटर ते ह्याचे व्हेंटिलेटर्स मिळत होते ते बंद झाले. आम्हाला वाटत होतं की त्या ठिकाणी सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी शब्द टाकून हे चालू ठेवावं एक महाराष्ट्रासाठी, परंतु ते नाही होऊ शकलं. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं की हे शेवटी राज्याच्या तिजोरी आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पहिल्या कुठल्याही परिस्थितीत याला पैसे कमी पडू द्यायचे नाही. त्यांच्या भाषणात आणि यातही सांगितलं की आरोग्य विभागाचं कुठलाही कट लागायचा नाही त्या दृष्टिकोनातून आपण सगळी या ठिकाणी व्यवस्था केली. आणि कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय स्वतःच्या ताकदीतून या सगळ्या गोष्टी केल्या. त्यातूनच अँब्युलन्सेस सुद्धा अध्यक्ष महोदय आता 500 खरेदी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी ताबडतोबीनं घेतला जाणार आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आले पण बंद झाले नंतर. तर अध्यक्ष महोदय मी एवढंच या निमित्ताने सांगेल की आपल्याला जे काही प्रामुख्याने शिकवण्यात आलेलं आहे की कधीही संकटाला पाठ दाखवायची नसते, नाहीतर संकट जास्त पाठीशी लागत असतं. या विचारानेच खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय संकटाला सामोरं जाण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. आणि त्या अनुषंगाने जमेल तेवढ्या सगळ्या ताकदीनं कोरोनाच्या या सगळ्या लढ्यामध्ये पूर्ण अग्रभागी राहून सहभागी सगळ्यांना करून अध्यक्ष महोदय या सगळ्या परिस्थितीमध्ये जेवढं जमेल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातूनच महत्वाचं काम केलं. त्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारीचा सुद्धा फार मोठा सहभाग या सगळ्या परिस्थितीमध्ये आहे. आणि त्यामुळं 164 ते 171 ह्या बाब क्रमांकामध्ये अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी या मागण्या मान्य कराव्यात अशी मी सभागृहाला विनंती करतो. धन्यवाद. मला सहकार्य करा. सुधीर बोलू देतो मला सहकार्य करा की अजून जवळपास 15 मंत्री महोदयांना बोलायचं आहे. माझा एक सहकार्य करा. आपण 6 वाजता आपलं जिलोटिंग आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब पण आपल्याला बोलणार आहेत. मला असं वाटतं की नाही मी विषय मांडगा फक्त एकच सन्माननीय टोपे साहेब अनुकंपामध्ये ज्यांचा एक मिनिट अध्यक्ष 5-20 झालेत मग आपण नाही जिलोटिंग नसेल वाढवू देत तर मग तुम्ही मला आता थोडंसं एकच मिनिट. कोरोनामध्ये ज्या सरकारी कर्मचारी डॉक्टर यांचा मृत्यू झाला जनतेची सेवा करण्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील एकाला महिन्याभरात अर्ज आल्याबरोबर नोकरी देणार आहात का? हा एक. आणि दुसरं तुम्ही पर्सेंटेज सांगितलं 2.1 3.1. दुसरा प्रश्न एवढाच आहे की आपण 8 आठवडे अधिवेशन घेऊ शकू याच्यासाठी किती पर्सेंटेजवर कोरोना थांबला पाहिजे? अध्यक्ष महोदय अनुकंपाच्या संदर्भात जो काही आपलं धोरण आहे अध्यक्ष महोदय
गट क आणि ड च्या संदर्भात रिक्त जागेच्या 10% आपण अनुकंपा धर्तीवर घेतो. अध्यक्ष महोदय, तर या स्पेशली नाही या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय त्या धोरणाप्रमाणे इकडे बघा. घेण्यात येईल. बसा. त्या धोरणाप्रमाणे सहानुभूतीपूर्वक मंत्री बसा. घेण्यात येईल. अध्यक्ष महोदय, हा जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020-21च्या जलसंपदा विभागाच्या मागणी क्रमांक I-5 खालील कार्यक्रमावरील 400.0017 कोटीच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहास करीत आहे. बाळासाहेब थोरात. अध्यक्ष महोदय, आजच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होत असताना सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीरजी मुनगंटीवार, सन्माननीय सदस्य आशिषजी शेलार, अमितजी साटम यांनी महसूल विभागावर चर्चा केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्यावर विचार मांडले आहेत. माननीय चंद्रकांत दादांनी काही विचार इथे मांडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, कृषी महसूल विभागाची चर्चा करत असताना अमित साटम यांनी जे शीघ्र सिद्ध गणक आहे, ज्याला रेडी रेकनर आपण म्हणतो, ते काही विभागामध्ये 50% जास्त कमी केले आहे अशा प्रकारचं त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान शासनाचं महानगरपालिकेचं झालं, हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये एखाद्या जमिनीची किंमत, फ्लॅटची किंमत हे सर्व ठरवण्याकरता आपला हे रेडी रेकनर हा विषय असतो. आणि याचे काही नियम असतात, कशा पद्धतीने ते काढले जावेत. माननीय चंद्रकांत दादा आहेत, त्यांनी हा विषय सांभाळलेला आहे. आणि IGR हा त्याचा प्रमुख असतो, तर ज्याने तो निर्णय करायचा असतो. शासनाकडे येण्याची तशी आवश्यकता नसते. अध्यक्ष महोदय, कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस लॉकडाऊन झालं, अर्थव्यवस्था सगळी स्थगित झाली, त्यावेळेस संपूर्णपणे अर्थव्यवस्थेला कशी गती द्यावी याबाबतची खूप चर्चा ही आमच्यामध्ये सुद्धा झाली, मंत्रिमंडळामध्ये झाली, काही अधिकाऱ्यांमध्ये झाली, काही आम्ही समिती सुद्धा त्यामध्ये केल्या होत्या. आणि त्यामध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्या म्हणून ज्या काही सूचना सातत्यानं येत होत्या की ज्याच्यातून अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल, व्यवहार वाढतील, त्यामध्ये या काही विषय सातत्यानं आमच्या पुढे येत होते. अध्यक्ष महोदय, यामध्ये जे आहे एक सांगेल की आपल्याच काळामध्ये, दादांच्याच काळामध्ये 17 साली एक समिती नेमली गेली होती. यापूर्वी मी सुद्धा महसूल मंत्री होतो आणि कायम वाढत चाललेली असायची. कधी रेडी रेकनर हे वाढत असायचे, परंतु त्या समिती करून रेडी रेकनर जर कमी होत असतील कुठे तर कमी करावे असा सुद्धा निर्णय समितीने दिला. परंतु 17 सालानंतर तुमच्या कोणत्याही कालखंडामध्ये 1 एप्रिलला जर रेडी रेकनर वाढवायचे असते किंवा कमी करायचे असते त्या बाबतीतला निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे 3-4 वर्षानंतर हा विषय आमच्या पुढे आलेला होता. आणि हा करत असताना एक गोष्ट होती की का कमी झाले 50%, सगळीकडे असं झालं असं नाहीये. तुम्ही जर नीट समजून घेतलं, खरं म्हणजे आपण सन्माननीय अमित साटमजी यांचा मुंबईचा अभ्यास चांगला असं मला वाटलं होतं. त्यांनी थोडंसं योगेश सागर यांच्याबरोबर बसलं तर ते चांगल्या पद्धतीनं याचं उत्तर सांगतील की हे कमी झाले म्हणजे काय झालं. तर अध्यक्ष महोदय, मुंबईच्या भोवती ज्या काही क्षेत्र आहे त्यामध्ये विशेषतः काही क्षेत्र असं आहे की जे समुद्र किनाऱ्यावर आहे की ज्याचा परिणाम हा पूर्णपणे तिथे असलेल्या CRZ वर होतो. नॅचरल क्षेत्र आहे, मँग्रोवचं क्षेत्र आहे. आणि हे जे सगळं क्षेत्र मुंबईच्या भोवती आहे, आता सन्मानित सदस्य आदित्य समजलं ते म्हणे सांगून टाका उत्तर संपलंय असं, परंतु त्या क्षेत्राचं रेडी रेकनर हे कमी असलं पाहिजे कारण ते विनाकारण जास्त आहे हा मुद्दा होता. तशा प्रकारचे विनंती अनेक सदस्यांची यापूर्वी होती. माननीय चंद्रकांत दादांना जे विचारार्थ होतं जे पूर्ण करू शकले नाही काम ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. हे एवढंच या निमित्तानं सांगेल. ते क्षेत्र आपण जे आहे की ज्याचं त्यामुळं फायदा उलटा महानगरपालिकेला आणि शासनाला होणार आहे, तोटा नाही. फायदा होणार आहे की जी नुकसान भरपाई ज्यादा द्यावा लागत होती ती कमी होणार आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार
यांनी भोगवटा वर्ग 2 मधून 1 करण्याचा जो आपला मार्च 19चा निर्णय होता त्यामध्ये जे आम्ही स्थगित केलेला आहे, तुम्ही ते म्हटल्या त्या पद्धतीनंच एकंदर जो निर्णय आपण घेतला त्याचा फायदा हा नेमका काय होतो आहे. आम्ही स्थगित केलेलं आहे, रद्द केलेला नाही. आम्ही तपासणार आहोत की याचे फायदे नेमके काय झाले. आमचा आजही विश्वास आहे की जो गरजू आहे त्याला मदत झाली पाहिजे, हा आजही आमचा विश्वास आहे आणि त्याकरता आम्ही तो निर्णयाचा आहे. पण विनाकारण कोणी गैरफायदा घेऊ नये, शासनाचं नुकसान करू नये, हा निर्णय करता आम्ही त्याचा रिव्ह्यू हा करत आहोत. अध्यक्षामध्ये सन्माननीय सहित मुनगंटीवारजींनी ज्यावेळेस ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एकच एक मुद्रांक शुल्क खरं म्हणजे आमचं अभिनंदन करायला पाहिजे होतं त्यांनी, अशी अपेक्षा आमची होती की या कोरोनाच्या संकटामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला अर्थव्यवस्था वाढवायची याचा विचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस मुद्रांक शुल्काचा निर्णय आमच्या चर्चेमध्ये होता. मी सुरुवातीला सांगितलं त्या काही निर्णय आमच्या चर्चेत होते, त्या पद्धतीनं आम्ही बैठक मीटिंग मध्ये गेलो, त्यामध्ये चर्चा झाली. मुद्रांक शुल्क कमी करण्याचा फायदा अर्थव्यवस्थेवर किती झाला हे मुद्दा मी आपल्याला इथे सांगेल की 2000 सप्टेंबर 19 ते डिसेंबर पर्यंत 6,81,000 दस्त नोंदवले गेले होते आणि 7,609 हे उत्पन्न आलं होतं. आता या वेळेस मुद्रांक शुल्क कमी केल्यानंतर 9,15,000 दस्त नोंदवले गेलेत आणि 6,389 इतक्या प्रकारचं उत्पन्न आलंय. फक्त -16%, कदाचित 31 तारखेपर्यंत पूर्ण करू. याच्यामध्ये पूर्णपणे काळजी आम्ही घेतलेली आहे. प्रोसिडिंग मंजूर करून त्यानंतर हे लागू केलंय, यामध्ये कोणतीही चूक केलेली नाही. सगळं काही चर्चेनं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, या व्यतिरिक्त सन्माननीय विरोधी पक्षनेते असं म्हटले की कृषी कायद्याच्या बाबतीतला जो मुद्दा त्यांनी मांडला की केंद्राचा कृषी कायदा आणि आपला कृषी कायदा याच्यात खूप फरक आहे. केंद्राच्या कृषी कायद्यामध्ये ओपन मार्केट करून दिले, त्याला बंधन नाही, लायसन नाही, पैसे थकवले कुणी बुडवले तर कशा पद्धती वसूल करायचे तर प्रांताधिकाऱ्याला ते जबाबदारी दिली, साठा करण्याची परवानगी दिली, महागांना विकण्याची परवानगी दिली आणि आधारभूत किमतीचा कोणताही शब्द देण्याची काही आधार नाही. मला असं वाटतं की माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण खूप चांगली मांडणी इथं केली. आपल्याला दिल्लीला आपली गरज आहे असं म्हणतात सगळेजण, त्यामुळं आपण कदाचित दिल्ली करता आता एकदा जाऊन समजून सांगायला हरकत नाही सगळ्यांना की एक असं आहे की याच्यामध्ये हा जो हेतू आहे केंद्र सरकारचा, हा शेतकऱ्याच्या बाजूचा नाही, तो साठेबाजाच्या नफेखोरांच्या बाजूचा आहे. हे मत आमचं सगळ्यांचं आहे, म्हणून आमचा त्याला विरोध आहे हे सांगतो आणि महसूल विभागाच्या मागण्या सभागृहाने मंजूर कराव्यात अशा प्रकारची विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सन 2020-21च्या हिवाळी अधिवेशनातील खर्चाच्या पूरक विवरणपत्रामधील बाब क्रमांक 124 ते 127 मध्ये नमूद केल्याप्रमाणे रुपये 3,201.30 कोटी रुपये इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्यास सभागृहाची मंजुरी मिळावी ही मी आपणास विनंती करतो. चला तुम्ही मागण्यास मांडा. अध्यक्ष महोदय, मागण्यास गृह विभागाशी संबंधित बाब क्रमांक 17 ते 23, बाब क्रमांक 27 ते 29 व बाब क्रमांक 33 ते 34 यावरील आमच्या जवळजवळ 123,02,06,000 यांच्या मागण्या आपण मंजूर कराव्या अशी मी आपल्याला विनंती. चला आणि परत सन 2020-21 या वर्षाकरता परिवहन विभागाशी संबंधित मागणी क्रमांक B3 व B7 बाब क्रमांक 25, 26 व 30 अशा एकूण 3 पूरक मागण्या आहेत. सदर पूरक मागण्याची एकूण रक्कम 1,259 कोटी आहे. एवढी आहे. सदर पूरक मागण्यांची मंजुरी देण्याची मी आपल्याला सभागृहास विनंती करत आहे. एकनाथ शिंदे साहेब चला खाली बसून कोणी गडबड करू नका. अध्यक्ष महोदय, मागण्या फक्त हा सभा अध्यक्ष मागण्या एवढा चांगला युनिफाईड DCR केला होता त्याच्यावर मागण्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नगर विकास विभागाकरिता सन 2020-2021 या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक F2
व F5 मधील बाब क्रमांक 62 ते 68 अन्वये कार्यक्रमावरील आणि अनिवार्य खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे एकूण रुपये 1,487 कोटी 9,51,000 इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे. मी आपल्यामार्फत सदर मागण्यांना मंजुरी देण्याची विनंती सभागृहास करतो. मुश्रीफ साहेब. एक मिनिट एक राहिले ना, नाही झालं ना. दुसरा आहे ना हे. हा अध्यक्ष महोदय, सन 2020 हा बोला वेळ घेऊ नका. 2020-2021 मध्ये डिसेंबर 2020च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक उपक्रम पुरवणी मागण्यावरील चर्चेस उत्तर देण्याची ते जाऊ द्या. या अधिवेशनात बाब क्रमांक 77 व 86 अशा एकूण 2 पुरवणी मागण्या, या मागण्यांची एकूण रक्कम 506 कोटी इतकी आहे. सन्मान्य सदस्यांना विनंती करण्यात येते की कृपया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 77 व बाब क्रमांक 86 खाली एकूण 506 कोटी इतक्या किमतीच्या एकूण 2 पुरवण्या मागण्या मंजूर करण्याची सन्माननीय सभागृहास विनंती. विजय वडेट्टीवार साहेब. अरे बस आता. माननीय अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागाच्या पृष्ठ क्रमांक 85 ते 87 बाब क्रमांक 120 ते 123 साठी प्रस्तावित एकूण रुपये 817 कोटी 30,20,000 एवढ्या खर्चाच्या परत मागण्या मंजूर कराव्यात अशी मी सभागृहात विनंती करतो. चला विजय वडेट्टीवार साहेब. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या बाब क्रमांक 240 ते 243 समोर नमूद केलेल्या एकूण रुपये 308 कोटी 96,92,000 रुपये इतक्या रकमेच्या पुरवणी मागणीस मंजुरी देण्याची सभागृहाला विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, एकच सांगायचं या संदर्भात की मी माननीय सुधीर भाऊ, जो जी आर आता याच्या पुढचा जो भाग आहे की तो जी आर जसाच्या तसा काढला आपण सातारा सांगलीसाठी, तोही जी आर मी तुम्हाला पाठवून देतो. जिथे सातारा कोल्हापूरसाठी जो जी आर काढला तो जी आर विदर्भासाठी काढला, त्यामध्ये एकही कमी केलेलं नाही. दादा गुसे साहेब. आणि अध्यक्ष महोदय, मदत व पुनर्वसन विभाग आहेत. अध्यक्ष महोदय, मदत व पुनर्वसन विभागाकरता मागणी क्रमांक C1, C5, C6 व C9 या खालील भाग क्रमांक 36, 39, 40 ते 45 एकूण रुपये 2,224 कोटी रुपये 52,30,000 इतक्या रकमेच्या पूरक मागण्या सभागृहात सादर करण्यात येत आहे. या सभागृहाने मान्य करावे विनंती. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या पान क्रमांक 32 व 33 वरील क्रमांक D3 बाब क्रमांक 46 ते 49 वर सादर करण्यात आलेल्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या रुपये 1113.50 कोटीच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले. त्यास मान्यता देण्याची आपण सर्वात सभागृहास विनंती करू. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले होते, कृषी कायद्याच्या संदर्भातले असतील, बियाण्याच्या संदर्भातला असतील, या संदर्भामध्ये सविस्तर मांडणी या ठिकाणी करायची होती. माझी बोला मांडलं का तुम्ही? पुरवणी मागण्या मांडल्यात? हा, उदय सामंत. अध्यक्ष महोदय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या पृष्ठ क्रमांक 153 ते 156 बाब क्रमांक 209 ते 213 या 30 कोटी 3,000 रुपयाच्या पूरक मागण्या मंजूर कराव्या अशी मी सभागृहास विनंती करतो. नवाब मलिक. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग याचे बाब क्रमांक 223-224 च्या 5 कोटी 53,23,000 रुपयाच्या मागण्या मान्य करावे अशी विनंती करतो. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या बाब क्रमांक 101 च्या अंतर्गत 15 लाख रुपयाची मागण्या मंजूर करावी अशी विनंती करतो. धनंजय मुंडे. अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाब क्रमांक 128 ते 147 अशा खर्चाच्या एकूण 2,449 कोटी 16,79,000 इतक्या रकमेच्या पूरक मागण्या मंजूर करण्याची विनंती आपल्या माध्यमातून सभागृहास करीत आहे. बाळासाहेब पाटील. अध्यक्ष महोदय, सहकार विभागाच्या पृष्ठ क्रमांक 150 वरील बाब क्रमांक 205 ते 206 साठी प्रस्तावित एकूण रुपये 5 कोटी 94,55,000 एवढ्या खर्चाच्या पूरक मागण्या मंजूर करा अशी मी सभागृहास विनंती करत आहे. आदित्य ठाकरे. शासन विभागासाठी संबंधित मागणी क्रमांक A4 अंतर्गत बाब क्रमांक 7 आहे. सदर बाबीवरील पूरक मागणी एकूण 1,40,00,000 एवढ्या रकमेची आहे. सदर पूरक मागणीसाठी मंजुरी मिळावी ही आपल्या मार्फत विनंती करतो.
ते मी आपल्या अनुमतीने शालेय शिक्षण विभागाची मागणी क्रमांक E2 बाब क्रमांक 56 ते 59 अंतर्गत एकूण 227,76,54,54,000 च्या पूरक मागण्या मंजूर करण्याची आपणास विनंती करते. यशोमती ठाकूर. महिला व बाल विकास विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मागण्या क्रमांक XA व X2 खालील बाब क्रमांक 214 ते बाब क्रमांक 222 मधील 1460 कोटी 7 लक्ष 98,000 फक्त इतक्या मागण्या रकमेच्या पूरक मागण्यासाठी मंजुरी देण्याची मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करते. अध्यक्ष महोदय, मी एकच मिनिट घेतो फक्त. पूर्वी